महोदय, सन्माननीय सदस्य उमाताईंनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर राज्याचे अध्ययन उत्कृष्टता केंद्र का सुरू झाले नाही असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। परंतु या चर्चेच्या निमित्तानं मला सर्वप्रथम 3/10/2024 ला केंद्रीय मंत्रिमंडळानं म्हणजेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या केंद्रीय मंत्रिमंडळानं आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत। आणि 3 ऑक्टोबर 2024 ला हा अभिजात दर्जा दिल्यानंतरच राज्याचे अध्ययन उत्कृष्टता केंद्र म्हणजे सेंटर ऑफ एक्सलन्स असावं आणि ते अनिवार्य आहे। परंतु सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी आता जो मुद्दा मांडला की याचा पाठपुरावा शासनानं केला नाही, शासनानं पाठपुरावा का केला नाही, तर याच्यामध्ये एक प्रोसिजर अशी आहे की हे सगळे प्रस्ताव UGCला जातात आणि सध्या UGCची SOP करण्याचं काम तयार होतं आहे आणि काम सुरू आहे। त्याच्यामुळं पुढची कार्यवाही थोड्या पद्धतीनं उशिरा झाली, धीम्या गतीने झाली, याच्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये तिळमात्रही शंका नाही। परंतु पूर्वी या उत्कृष्टता अध्ययन केंद्राचं काय झालं ही देखील माहिती आपल्या सगळ्यांना असली पाहिजे। तामिळी भाषेला ज्यावेळी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला 2 ऑक्टोबर 2004 ला त्यांनी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाला 12/10/2004 ला पाठवला। त्यांना 2020-21 मध्ये 12 कोटी रुपये मिळालेत, म्हणजे जवळजवळ 16 वर्षांना त्यांना पैसे मिळालेले आहेत। संस्कृतला 25 नोव्हेंबर 2005 ला दर्जा मिळाला, 25/11/2005 लाच प्रस्ताव गेला। केंद्रीय संस्कृत विद्यापीठांना 2022-23 पासून अनुदान सुरू झालेलं आहे, पण ते केंद्रीय संस्कृत विद्यापीठांना आहे। 31 ऑक्टोबर 2008 ला तेलुगू भाषेला मिळाला, 31/10/2008 ला त्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे गेला आणि 2020 ला 1,47,00,000 रुपये पहिले त्यांना मिळालेत, म्हणजे जवळजवळ 12 वर्षांना मिळाले। तसं बघायला गेलं तर सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्याचा ॲव्हरेजली कालावधी जर बघितला तर सुमारे 4 वर्ष आहे। हे देखील आपल्याला याच्यातनं स्पष्ट करायचं होतं, म्हणून मी या तारखा सांगितल्या। परंतु याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची माहिती मला सांगायची आहे की पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांना देखील मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत असताना तो दर्जा मिळाला। परंतु महाराष्ट्र शासनानं सेंटर ऑफ एक्सलन्स आमच्याकडे तातडीनं सुरू करावं हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला आहे, परंतु या 4ही भाषांचा एकही प्रस्ताव अजून केंद्र शासनाकडे गेला नाही। त्याच्यामुळं माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांच्या नेतृत्वाखाली गतिमान सरकार म्हणून आम्ही हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे। परंतु केंद्र शासनाचा प्रस्ताव मंजूर होऊन येईपर्यंत मराठी भाषा विभाग काही थांबलेला नाही। त्याच्यातनं देखील पुढं जाऊन मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आम्ही काही सिस्टीम तयार करतोय, आम्ही काही योजना तयार करतोय आणि त्या योजनेतनं शालेय विद्यार्थ्यांपासून ज्यांना मराठी भाषा बोलायची आहे, जे साहित्यिक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतोय। मग ह्याच्यातनं आम्ही अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आम्ही काय करायचं ठरवलंय, तर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर विश्व मराठी संमेलनं होत आहेत, साहित्य संमेलनं होत आहेत, वारकरी साहित्य संमेलन होईल, बाल साहित्य संमेलन होईल, युवा साहित्य संमेलन होईल, महिला साहित्य संमेलन होईल। काल इथं सचिन भाऊ उपसभापती झालेले असताना त्यांचं कामगार साहित्य संमेलनावर देखील चर्चा झाली। भविष्यामध्ये कामगार साहित्य संमेलनाला सुद्धा मराठी भाषेकडनं काही अनुदान देता येईल का हा देखील प्रयत्न आपण करू। परंतु एवढ्यावर आम्ही थांबलो नाही, तर लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय वैश्विक मराठी भाषा केंद्र करण्याचा निर्णय देखील आम्ही घेतलेला आहे आणि त्याची देखील कारवाई 2 महिन्यामध्ये पूर्ण होईल। त्याला लागणारे लिलावामधले 5 कोटी रुपये, म्हणजे त्याचा इतिहास देखील आपल्याला सांगतो, जो काल मी परवा विधानसभेमध्ये सांगितला की आपल्या देशाच्या निमित्तानं महात्मा गांधी जेव्हा लंडनला दुसऱ्यांदा चर्चेला गेले होते, त्यांच्याबरोबर केळकर नावाचे स्वीय सहाय्यक ज्या इमारतीमध्ये बसले होते आणि त्या इमारतीमध्ये त्यांनी महाराष्ट्र मंडळाची स्थापना केली, ते महाराष्ट्र मंडळ ज्या इमारतीमध्ये इतके वर्ष कार्यरत होतं त्याचा लिलाव निघाला, त्या लिलावामध्ये महाराष्ट्र सरकारनं भाग घेतला। 5 कोटी रुपयाला ती इमारत आम्ही खरेदी केली आणि आता महाराष्ट्र मंडळ आणि मराठी भाषा अशा संयुक्त विद्यमाने अतिशय मराठी भाषेचं जागतिक केंद्र हे लंडनला करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। नरेंद्र मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 75 आंतरराष्ट्रीय मंच स्थापन करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यातले 39 मंच आमचे स्थापन झालेले आहेत। आणि म्हणून मगाशी मी म्हटलं की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर केंद्र शासनानं काही निधी द्यावा, दिलाच पाहिजे, तो घेतलाच पाहिजे, त्याचे प्रस्ताव देखील दिलेले आहेत। पण तेवढ्यावर आम्ही थांबलो नाही, तर हे वर्ष वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि म्हणून या वर्षाच्या निमित्तानं त्यांच्याच नावानं नाशिक,
छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पुणे, कोल्हापूर आणि रत्नागिरी या पहिल्या 8 ठिकाणी त्यांच्याच नावानं मराठी भाषा विकास केंद्र तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे आणि त्याची आम्ही अंमलबजावणी 1 वर्षामध्ये आम्ही करणार आहोत. आता हे भाषा विभाग चालवत असताना आपल्याला माहिती आहे की जिल्हाधिकाऱ्यांची एक समिती आहे. आधी ऑलरेडी जिल्हाधिकाऱ्यांकडे 400 समित्या आहेत, त्याच्यातली ही एक समिती आहे. त्याच्यामुळे या समितीवर किती जिल्हाधिकारी लक्ष ठेवून ते काम करतात ही आत्मचिंतनाची त्यांना देखील बाब आहे आणि आम्हाला देखील बाब आहे. आणि म्हणून हे जिल्हाधिकाऱ्यांपुरतं काम मर्यादित राहू नये यासाठी आम्ही आता जिल्हा भाषा अधिकारी हा जिल्हा स्तरावर नेमण्याचा निर्णय घेतला आहे. 1 महिन्यामध्ये त्याची अंमलबजावणी होईल आणि स्वतंत्र जिल्हा भाषा अधिकाऱ्याचं कार्यालय हे एकतर आमच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये असेल किंवा आम्ही भाड्यानं घेऊन सध्या ही विकास केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही पहिली 8 ठिकाणी आपण करतोय. त्याच्यामुळे आपण अभिजात भाषेला दर्जा मिळाला, त्याच्यानंतर प्रस्ताव जरी आपला मंजूर झाला नसला तरी देखील अभिजात भाषा आपली झाली म्हटल्यानंतर ते काही काम आम्ही थांबवलेलं नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, 1-2 महिन्यानं 3 महिन्यानं निवडणुका आल्या की एक पत्रकार परिषद होते की मराठी भाषा भवनाचं काम सुरू झालेलं नाही. खरं तर घरात बसून जे चर्चा करतात, ऑनलाईन जे चर्चा करतात, त्यांना फील्डवर गेल्याशिवाय मराठी भाषेचं भवन चालू आहे की नाही हे कळणार देखील नाही. आणि म्हणून माझ्या मनामध्ये देखील संभ्रम निर्माण झाला की खरोखरच माझ्या विभागाचं मराठी भाषा भवन जे देशातलं सगळ्यात मोठं भाषा भवन आपण बांधतोय त्याचं काम सुरू आहे की नाही. म्हणून 8 दिवसापूर्वी मी स्वतः व्हिजिट केली आणि मला सांगताना आनंद आहे की अतिशय चांगल्या पद्धतीचं मराठी भाषा भवनाचं काम हे अतिशय गतिमान पद्धतीनं सुरू झालेलं आहे आणि ते देखील 2027 डिसेंबरपर्यंत आम्ही पूर्ण करणार आहोत. साहित्यिकांची मागणी होती की त्यांना अभ्यास करण्यासाठी, त्यांना राहण्यासाठी अजून एक दालन खुलं करावं आणि म्हणून ऐरोलीला MIDCच्याच माध्यमातून 34 कोटी रुपये खर्च करून आपण भाषा भवन जे आहे त्याचं उपकेंद्र उभं करण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे मराठी भाषा विभाग हा अतिशय गतिमान पद्धतीनं काम करतोय. आणि परवा अजून एक मी गोष्ट सांगितली की जे साहित्यिक आहेत, उमाताई जे साहित्यिक आहेत, ग्रामीण भागातले साहित्यिक आहेत, ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं साहित्य लिहिलेलं आहे, विविध भाषांमधनं लिहिलेलं आहे, परंतु त्याचा अनुवाद होऊ शकला नाही कारण त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. आणि म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी अनुवाद समिती उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत तयार केली होती आणि ती त्याच्यानंतर बंद पडली होती. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी साहित्यिकांना अपेक्षित असला निर्णय घेतला की आता हीच समिती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्याच नावानं अनुवाद समिती म्हणून आम्ही जाहीर केली. ज्या ज्या साहित्यिकांचं चांगलं साहित्य आहे ते मराठीमध्ये आणून त्याचा विस्तार करणं हा या समितीचा उद्देश राहील आणि ती समिती देखील स्थापन करण्याचा निर्णय आम्ही विभागानं घेतलेला आहे. आणि म्हणून उमाताईने जे प्रश्न विचारले की अभिजात भाषेच्या निधीसाठी आम्ही थांबलोय का, तर अभिजात भाषेचा निधी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोच आहोत. केंद्र शासन चांगल्या पद्धतीने आम्हाला निधी देईल, परंतु त्याच्या पुढे जाऊन आपल्याला सभापती महोदय हे देखील माहिती आहे की तुमचा बराच काळ हा मुंबईच्या मराठी भागामध्ये गेलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळी महानगरपालिकेची निवडणूक येते किंवा महाराष्ट्राची निवडणूक येते तेव्हा मराठीवर प्रचंड पद्धतीनं राजकारण केलं जातं. आणि राजकारण कशा पद्धतीनं केलं जातं तर मराठी भाषिका मराठी बोलत नाही आणि मराठी बोलत नाही म्हणून कोणीतरी येऊन कानपाडीत मारायचं आणि त्याला मराठी बोलायला लावायचं. ही प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि अमराठी माणसांना देखील मराठी शिकवण्यासाठी मराठी भाषा विभागानं परिवहन मंत्रालयाबरोबर पुढाकार घेतलेला आहे. आम्ही निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की या सगळ्या दृष्टीनं मराठी भाषा ही अतिशय सक्षमपणानं पुढच्या पिढीला देखील कळली पाहिजे हा देखील आमचा प्रयत्न आहे. आणि अजून एक उमाताई महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो की दुबईमध्ये आपल्याला एक्सपो झालेला माहिती आहे, तसाच जपानमध्ये एक्सपो झाला आणि त्या एक्सपोच्या भारताच्या पॅव्हिलियनचं उद्घाटन करण्याचं सौभाग्य माझ्यासारख्या सभापती महोदय कार्यकर्त्याला मिळालं. आणि मी ज्यावेळी तिथे गेलो त्यावेळी आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी प्रेमानं आपल्या पारंपरिक पद्धतीनं माझं तिथं स्वागत केलं आणि ते स्वागत सगळ्या जपानच्या मॅनेजमेंटनं बघितलं आणि मला त्यांनी सांगितलं की आपण या एक्सपोची सांगता मराठमोळ्या कार्यक्रमानं करू शकता का. आणि आज एक्सपोच्या इतिहासातलं पहिल्यांदा असं घडलं की त्या वर्ल्ड एक्सपोचा समारोप आपण जय जय महाराष्ट्र या गाण्यानं केला आणि ही संधी आपल्याला जपानला मिळाली. आणि एवढ्यावर आपण थांबलो नाही, मी तुम्हाला व्हिडिओ देखील पाठवतो की जपानच्या सुमारे 10,000 लोकांनी
जय जय महाराष्ट्र हे गीत म्हटलं त्याच्यामुळं महाराष्ट्राचा मराठी भाषा विभाग हा साता समुद्रापलीकडे गेलेली जी मराठी भाषा आहे त्याला देखील सक्षम करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करतो.